कणकण में राम. हा कणकण में राम म्हणजे काय आहे? रमबीज आहे, राम नाही आहे ते. ही व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी आहे जी कणाकणामध्ये आहे. अहो मी मानतो का नाही ह्याच्यावर अवलंबून नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जी व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी स्पंदन आहे ना, ती रमबीज म्हणजे रामशक्ती आहे. सो त्या रामशक्तीशी तुम्ही कसे डील करताय ह्याच्यावरती अवलंबून आहे तुमच्या आतल्या जीवात्म्याच्या ठिकाणी आत्माराम ही फिनॉमिना एस्टॅब्लिश होते का नाही. एक उदाहरण सांगतो मी, तुम्हाला लगेच कळेल. आपल्या घरी आपली इस्त्री असते, त्याला वायर असते, किंवा आपला हेअर ड्रायर असतो, त्याला वायर असते, बरोबर आहे. आपण ती गुंडाळून ठेवतो आणि नंतर लावायच्या वेळ आली की प्लगमध्ये डायरेक्ट घालतो आणि मग त्याला वळसे पडलेले असतात. आपण ते कष्ट घेत नाही वळसे तरळ, आपण नुसते स्ट्रेच करतो. खरं काय व्हायला पाहिजे? जेवढे उलटे फिरले तेवढे सुलटे वळसे करायचे, ते अशी सरळ करायची. आपण ओढून गिरतो. आपल्या शरीराला अशाच मग कुठेतरी स्पॅझम येतात आणि वळसे पडतात आणि ते निघत नाहीत आणि ताणलं जातं फक्त. ह्या लेवलला बाहेरच्या कणाकणामध्ये परमेश्वर आहे. हा जर आपण मनाने कल्पनेनं पाहिला ना, तर आपल्या देहातल्या अणुरेणूमध्ये राम जागा होणार आहे, त्याशिवाय नाही. हेअर ड्रायर आत घुसवतात, असा वळसे पडल्यानंतर खरं म्हणजे असं तेवढं उलटं करून सोडवायला पाहिजे ना. मी नाही करत. मी माझ्या घरी करतो तेव्हा तेवढे सगळे वळसे सोडवतो. एखादी त्या काय वेळेला कसं एक गाठ पडते अशी, मग आपल्याला काय वाटतं की लांबीला भरपूर वायर आहे, गाठ असली तर असू दे, आत्ता काय गाठ सोडवायची गरज आहे. केस विंचरल्यानंतर कंगव्यामध्ये केस काय वेळेला अडकलेले असतात. तुमच्या किडनीमध्ये काही काळ अडकलेलं चालेल का हो तुम्हाला? तुमच्या सिंकमधलं बेसिनमध्ये काही काळ अडकलं तर तुम्हाला घाण वास येतो लगेच साफ करताना. जे काय काम करताय ते टू द टी फॉलो करा. तिथं प्रकृती स्थापित करा. त्याचे फेस कॉन्ज्युगेट तुमच्या बॉडीत आहेत. तुम्ही तिथं दुरुस्ती केली की इथं दुरुस्ती होणार आहे. इनव्हेरिबली असतं सगळ्यांकडे. एखादा तरी केस का वेळेला अडकलेला असतोच असतो. ह्या लेवलला विचार करायला शिका, तर तुम्हाला तो परमेश्वर प्राप्त होईल, हनुमंत प्राप्त होईल, अन्यथा नाही. हे गुरुतत्व, हे परमेश्वरी तत्व सगुण निर्गुण स्थावर जंगम सर्व रूपांनी नटलेलं आहे. मी ज्याच्याशी डील करतो आहे त्यावेळेला तिथं काहीही विकृती जर असेल तर माझ्या कुवतीनुसार मला तिथं प्रकृती स्थापित करता आली पाहिजे. ते जर मी केलं तर माझ्या देहातल्या विकृती आपोआप जातात, म्हणजे मारुती भेटतो.